नमस्कार मंडळी. तर आज बनवते मी आप्पे. हेही इन्स्टंट, म्हणजे हे कोणत्याही मिक्स डाळीचे नाही आहेत किंवा डाळ तांदळाचे नाही आहेत. तर हे आहेत रव्यापासून बनवलेले आप्पे. तर मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घ्यायचा आणि त्यामध्ये दही मिक्स करायचं आणि ते 10-15 मिनटं भिजत ठेवायचं. तसंच तोपर्यंत छान असा बारीक कांदा टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. आणि मी काय असं कधी कधी ना मी असं न फोडणी देताच मिक्स करते, कधी कधी फोडणी देऊन करते. तर छान अशी जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा जरासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतला. तोपर्यंत म्हटलं चला शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊयात, खोबऱ्याची चटणी. तर खोबऱ्याच्या चटणीसाठी ओलं जे खवलेलं खोबरं असतं ते आम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करत असतो, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला वापरता येतं त्यावेळेस आपण वापरू शकतो. त्यासाठी काय लगेचच नारळ आणून खवला जात नाही. फक्त एवढंच करायचं, तो पॅक अशा बॅगमध्ये ठेवून द्यायचा खवलेलं खोबरं आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं. ते आपण केव्हाही वापरू शकतो. त्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट, थोडी हिरवी मिरचीचे काप असं छान मिक्स करून घेतलं मी फोडणीमध्येच. तोपर्यंत म्हटलं चला चटणीला फोडणी देऊयात. छान असा तडका दिलेला आहे चटणीला सुद्धा. चटणीला छान तडका झाला की लगेचच टोमॅटो पण छान सॉफ्ट करून घेतलं, परतवून घेतलं आणि ते थंड झाल्याशिवाय रव्यामध्ये मिक्स नाही करायचं. एवढा वेळ जाईपर्यंत ना रव्यामध्ये दही छान मिक्स होतं आणि रवा फुगतो देखील. जर रवा जाड असेल ना तर आप्पे व्यवस्थित नाहीत लागत. जाड रवा असेल तर जरा मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा आणि मग दह्यामध्ये मिक्स करायचा. तर मी लगेचच टोमॅटो देखील टाकून छान मिक्स करून घेतले आणि हे थंड होण्यासाठी मी साईडला ठेवलं. तोपर्यंत तुम्ही बघू शकता रवा छान मिक्स झाला होता. थोडंसं म्हणजे जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ते पाणी हवं आहे तेवढेच मी ॲड करत होते. त्यानंतर मग मी हे छान असं मिश्रण त्यामध्ये मिक्स केलं. हे असं मिश्रण करायची काही गरज नाही आहे. काही वेळेस आप्प्यांसाठी आपण असाच कच्चा कांदा कच्चा टोमॅटो देखील टाकू शकतो. कधी मी त्या पद्धतीनं करते, कधी असंही करते. तर छान असे आपल्या पात्राला तेल लावून घेतलं आणि खरं तर हे बॅटर सोडतानाचा व्हिडिओ स्किप झाला. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता. तर मला ते समजलंच नाही खरं तर कॅमेरा चालू आहे की ऑफ आहे. छान असं मी दुसरं देखील एक भांडं करून घेतलं आणि जेव्हा कधी असे काही पदार्थ असतात आमच्या घरामध्ये तर त्यावेळेस आम्ही बनवले की लगेचच खायला देत असतो सर्वांना. तर पहिला नंबर असतो विराजचा, त्यानंतर दादा, आई, हे, मी, म्हणजे असे सगळेजण गरम गरमच लगेच खात असतो. ज्यावेळेस भाजी चपाती असते त्यावेळेस आम्ही मात्र सर्वजण सोबत जेवतो. पण असे काही पदार्थ असतात तर त्यावेळेस मात्र मग आम्ही सगळेजण वेगवेगळे जेवतो. तर मग ते गरम गरम खाण्यात खरी मजा असते. मग विराजने घेतलं लगेचच खाण्यासाठी. तर विराज मला म्हटला बघ तू खाऊन कसं लागतंय. तर मी एक घास खाल्ला तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं. म्हटलं जाऊ दे, मी आता इथून पुढच्या बॅटरमध्ये मीठ थोडंसं ॲड करते. त्यानंतर मग दादांनाही दिलं. आणि मग कसं असतं हे गरम गरम खाण्यात खरी मजा असते. ते थंड झाल्यावरती नाही खाऊसं वाटत. ते बनवायचं लगेच घेऊन जायचं. तर त्यानंतर मग हे पण आले होते ऑफिसमधून. पण आज जरा असं लेट झालं कारण ते देहूला गेले. देहूवरून यायला त्यांना संध्याकाळी 9:30 वाजले. ऑफिसमधून देहूला गेल्यावरती जरा लेटच होतं. मग ते आले होते घरी. म्हटलं आता लगेचच तुम्ही पण घ्या, मग तुमच्यासोबत मग मी पण बसते जेवायला. आई तर काही घरी नाही आहेत. आई 2-3 दिवसांसाठी बाहेर गेलेले आहेत. तर मग आम्हीच तिघं-चौघंजण होतो. मग छान असे गरम गरम आणायचे आणि खायचे. असंच आहे रुटीन आमचं जर असे कोणते पदार्थ असतील तर.
कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आप्पे नक्की बनवा, छान होतात. चलो बाय.